हॅलो गुड मॉर्निंग. आणि आजचा व्लॉग सकाळी सकाळी चालू करते आहे मी. आम्ही चाललो होतो ड्युटीला आणि ड्युटीला जाताना ना आम्हाला कोकोसाठी पाणी ठेवणं खूप गरजेचं असते. तर मी कोकोला पाणी ठेवत होती. रोज तसं हे काम अमोल करतो, न विसरता तो कोकोला पाणी ठेवून जातो. पण आज उशीर झाला होता, त्यांनी मला म्हटलं तू ठेवून दे कोकोला पाणी. तर मी कोकोना पाणी देत होती, कारण दिवसभर तो एकटा असतो तर त्याला पाणी वगैरे लागते. तसं तो पित नाही पाणी. जोपर्यंत आम्ही घरी येत नाही तोपर्यंत तो पोरगा काहीच खात नाही, काहीच पित नाही. आम्ही आल्यावरच पाणी पितो, पण स्टिल आम्ही त्याच्यासाठी ठेवून देतो. मग मी रोज ॲज युजल त्याला अंगारा लावून बाय करते. हे माझं डेली रुटीन आहे. आम्ही असंच रोज सकाळी त्याला बाय करून जातो. तेव्हाच तो एका ट्रस्टमध्ये राहतो की ओके माझे मम्मी पप्पा थोड्या वेळाने येणार आहे. आणि तो दिवसभर खूप चांगल्याने राहतो. काहीच घरातलं सामान इकडलं तिकडं करत नाही आणि स्वच्छ ठेवतो घर ॲज युजल. तिथे मी बॉटल घेतली होती आणि आम्ही निघालो होतो ड्युटीला. अमोल माझ्या आधी निघतो खाली आणि मग मी त्याच्या मागे मागे निघते कोकोला बाय करत. तर जोपर्यंत आम्ही घराबाहेर जात नाही तोपर्यंत हा मुलगा नुसता आमच्या मागे पुढे मागे पुढे मागे पुढे करत राहतो. आणि आता हा आमच्या मागे पुढे फिरतो आहे. याला वाटतं मम्मी मला डबल बिस्किट देईल, पण मी याला ऑलरेडी एक बिस्किट दिलेली आहे. तर मी फक्त त्याला बाय करणार आहे आता. आणि हो, असं जाऊन असं सगळं असतं आमचं मॉर्निंग रुटीन. इव्हनिंगला आल्यावर मी ॲज युजल जो माझं रोजचं काम असते मी तेच केलं. जसं दिवा लावणं वगैरे, भांडे घासणं तेच असतं. यात काहीही चेंज नसतो. हे ॲज युजल सेमच असतं. आणि मराठीत बोलण्याचा प्रयत्न मी अगेन सांगेल मी करते आहे, कारण मला सवय नाही आहे कॅमेरासमोर मराठीत बोलायची. मी ऑलवेज आजपर्यंत हिंदी आणि इंग्लिशमध्येच व्हिडिओज बनवलेले आहेत, पण मी यावेळेस म्हटलं की मी मराठीत व्हिडिओज बनवेल. सिलेंडरच्यावर कोकोचा बॉल दिसतंय तुम्हाला, तर असं आमच्या पूर्ण घरात कोकोची खेळणी कुठे ना कुठे पडलेली असते. भांडे तुम्हाला तिथेच दिसत असतील, कारण ते मी अजून धुतलेले नाही आहेत. ते मग मी नंतर धुणार आता. आणि आता आमचा टाईम असतो कोको टाईम, म्हणजे कोकोसोबत खेळायचं. तर कधी मी खेळते, कधी अमोल खेळते ॲज पर द टाईम. तर कोकोला बॉल खेळायला खूप आवडतं. म्हणजे त्याला तुम्ही अर्ध्या रात्री पण म्हणाल चल कोको बॉल खेळू, तर ही इज रेडी टू प्ले. तर मी थोडंसं कोकोसोबत बॉल खेळत होती आणि त्याला तर फुल म्हणजे मज्जा येते त्याला बॉल खेळायला. आणि तो कधीच असा जमिनीवर बॉल खेळत नाही. तुम्ही आता बघाल त्याला, तो बेडवर जाऊन बसेल आणि तिथे जाऊन बॉल खेळेल. म्हणजे याला काय म्हणावं, ही लिव्स द मोस्ट लक्झरियस लाईफ आय थिंक. तो किंग साईज लाईफ जगतो. तर त्याला बेडवरच खायचं आहे, बेडवरच झोपायचं आहे आणि बेडवरच खेळायचं आहे. एव्हरीथिंग ऑन द बेड. नंतर आम्ही आज जेवणात बनवला होता व्हाईट सॉस पास्ता. खूप क्रीमी आणि खूप चीज झाला होता. आम्ही डिफरंट चीजेस टाकले होते आज त्याच्यात. व्हाईट सॉस पास्ताची रेसिपी मी मिलियन्स ऑफ टाईम, नॉट मिलियन्स बट 2-3दा आय थिंक माझ्या व्लॉग्समध्ये आणि शॉर्ट्समध्ये टाकली आहे. म्हणून मी पास्ताची रेसिपी आज शूट नाही केली. आणि मी माझं आणि अमोलचं प्लेट काढून राहिली होती आणि अमोल म्हणत होता प्लीज मला व्लॉगमध्ये घेऊ नको. मी म्हटलं यार, इफ डेली व्लॉगिंग करायचं आहे तर तू एक ना एकदा तरी व्लॉगमध्ये येणारच आहे. आणि जसं आम्ही जेवण करून निघालो गाईस, हे बघा आमच्या हिरोनी पूर्ण घराचा सत्यानाश केला आहे. तर आता आम्हाला हे स्वच्छ करावं लागेल आणि मगच आम्ही झोपू शकतो. थँक्यू फॉर वॉचिंग. टाटा बाय बाय.